जवळपास 4 वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। सर्वोच्च न्यायालयानं 31 जानेवारीपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत। त्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी नागपूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। या निवडणुकांमध्ये नव्या उमेदवारांना संधी मिळावी या दृष्टीनं चिंतन शिबिरात चर्चा होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं। तसं बघितलं तर 26 मध्ये त्या निवडणुका 2022 मध्ये व्हायला पाहिजे होत्या। 23, 24, 25, 26 4 वर्ष गेली। त्याला एकमेव कारण म्हणजे ओबीसींना त्याचं प्रतिनिधित्व मिळालेलं नव्हतं। एससी, एसटी आणि ओपन कॅटेगरीतल्या पुरुष महिलांना प्रतिनिधित्व मिळत होतं आणि समाजामध्ये ओबीसी वर्ग पण पर्सेंटेजचा विचार करता मोठा आहे आणि म्हणून अनेक राजकीय पक्ष आणि त्यावेळेस सरकार पण उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार त्यावेळेस होतं, कोर्टामध्ये गेलेलं होतं आणि त्याचे निकाल लागायला त्याच्यानंतर लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि एवढा काळ त्याच्यामध्ये गेला। त्याच्यामुळे खरं तर ज्यांना आमदारकी खासदारकीची संधी मिळत नाही अशा लोकांना जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये संधी मिळाल्यानंतर त्यांना त्यांचं काम दाखवता येतं।